एसएससी जीडी भरती 2025 एसएससी जीडी भरतीचे पेपर सध्याच्या कंडिशनला चालू आहे आणि 25 फेब्रुवारीपर्यंत हे एसएससी जीडीचे पेपर चालणार आहे। आणि मी सुद्धा एसएससी जीडीचा पेपर दिलेला आणि खरंच जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा जो पेपर आहे हा हार्ड येत आहे थोडाफार, ठीक आहे। आणि माझ्या मित्रांचे सुद्धा पेपर होते, 17 तारीखला सुद्धा माझ्या मित्राचा पेपर होता, 18, 19, 20 ला सुद्धा पेपर होता आणि ते सुद्धा सांगत होते की सर पेपर हार्ड येत आहे। आपल्याला घरी जरी वाटत असेल आपण प्रिव्हियस इयर पेपर सोडतो किंवा मग आपण जे टेक्स्ट बुकवर पेपर सोडतो, आपल्याला असं वाटतं की बा आपल्याला चांगले मार्क या ठिकाणी पडून आले, पण तिथे गेल्यावर जे विद्यार्थी मित्रांनो टाइम त्या ठिकाणी पुरत नाही बरोबर। त्याचबरोबर पेपर थोडा हार्ड येत आहे, प्रिव्हियस इयरचा जास्त पॅटर्न या ठिकाणी येत नाही, एक लक्षात ठेवा। तर यावर्षी महाराष्ट्राचा कट किती जाणार आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा कट किती जाणार आहे, कॅटेगरीनुसार महिला उमेदवारांचा कट किती जाणार आहे, पुरुष उमेदवारांचा कट किती जाणार आहे, एकदम जास्त कट जाणार आहे की एकदम कमी या ठिकाणी कट जाणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की एसएससी जीडी भरतीचा यावर्षी कट किती लागणार आहे 2025 चा, याबद्दलच माहिती सांगणार आहे। एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरी आणि सेफ झोन काय असणार आहे, सिलेक्शन घेण्यासाठी आपल्याला किती मार्क या ठिकाणी आले पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन होणार आहे, याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये आणि ह्या वर्षीच्या पेपरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो फरक या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। ह्या वर्षी पेपर एकदम हार्ड येत आहे, एक लक्षात ठेवा। तर मागच्या वर्षी जर पाहिलं आपण 2024 ला भरती आली होती एसएससी जीडीची, तर त्यावेळेस 46,617 जागांसाठी ती भरती आली होती आणि टोटल जे फॉर्म आले होते 47,45,000 फॉर्म त्यावेळेस आले होते आणि एका जागेसाठी 102 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती। आणि 2025 मध्ये जर आपण पाहिलं तर 39,481 जागांसाठी ही एसएससी जीडीची भरती आली होती आणि टोटल जे फॉर्म आले होते 52.70 लाख 52,70,000 या ठिकाणी फॉर्म आले होते। आणि ह्या वर्षी जर कॉम्पिटिशन जर पाहिलं तर एका जागेसाठी 133 विद्यार्थ्यांमध्ये यावर्षी कॉम्पिटिशन या ठिकाणी असणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि एसएससी जीडी भरतीचा जो पेपर आहे हा थोडाफार जे विद्यार्थी मित्रांनो हार्ड येत आहे, ठीक आहे। तर मी सुद्धा या ठिकाणी एसएससी जीडीचा पेपर दिला आणि माझ्या मित्रांचे सुद्धा पेपर झालेले 17 फेब्रुवारीला सुद्धा पेपर होता, 18 फेब्रुवारीला सुद्धा माझ्या मित्राचा पेपर होता, 19 फेब्रुवारीला माझ्या मित्राचा पेपर होता आणि 20 फेब्रुवारीला सुद्धा माझ्या मित्राचा त्या ठिकाणी पेपर होता। आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलं की सर खरंच पेपर या ठिकाणी हार्ड येत आहे, ठीक आहे। तर एसएससी जीडीचा जो पेपर आहे हा मागच्या भरतीपेक्षा ज्या विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी थोडा हार्ड येत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपल्याला काय वाटते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्यांचा सुद्धा पेपर झाला नाही तर तुम्हाला काय वाटत आहे की बाबा पेपर सोपाच आहे, मागच्या सारखाच असणार आहे पेपर, आणि तुम्ही काय करता प्रिव्हियस इयरच त्या ठिकाणी चालू देता आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही पेपरमध्ये बसाल त्या ठिकाणी पेपर देसाल त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की प्रश्न या ठिकाणी कुठून या ठिकाणी येत आहे, ठीक आहे। त्याचबरोबर असे जे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो 80 प्रश्न परीक्षेला विचारले जातात एसएससी जीडी भरतीचे आणि एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर 80 प्रश्नामध्ये जर पाहिलं आपण हिंदी व्याकरणमध्ये जर पाहिलं तर हिंदी व्याकरणमध्ये असे 15 प्रश्न की आपण ते करू शकतो, पण 5 प्रश्न थोडेफार हार्ड आहे, ठीक आहे। तर हे 5 आपले गेले, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो हे झाले आपले 15। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी रिझनिंगचे सुद्धा काही असे 15 प्रश्न आपल्याला सोपे त्या ठिकाणी येऊन जाते, पण 5 प्रश्न थोडेसे अवघड आहे। तर हे झाले की ते आपल्याला 30 प्रश्न आपले बरोबर आले। त्याचबरोबर जे जीके मध्ये जर आपण पाहिलं, जीकेच्या अगोदर जर आपण मॅथ मध्ये पाहिलं तर मॅथ मध्ये काय की मॅथ मध्ये सुद्धा जवळपास 5 प्रश्न एकदम हार्ड आहे, 15 प्रश्न बरोबर म्हणजे सोपे आहे, 15 प्रश्न आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे। तर हे झाले की ते आपले 45। आणि जीके मध्ये जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो आपण, तर जीके मध्ये जे जवळपास सोपे आपल्याला जर प्रश्न पाहिलं तर 10 ते 11 प्रश्न आपल्याला सोपे भेटते, 11-12 पर्यंत जास्तीत जास्त। आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 8 प्रश्न एकदम हार्ड येतात जे की आपण कधी विचारेन म्हणजे आपण कधी ते ऐकले नाही, ठीक आहे। तर अशात जर आपण पाहिलं ज्यांचा सुद्धा जास्त अभ्यास असेल तर त्यांना सरासरी किती या ठिकाणी मार्क्स पडत आहे, तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 60च्या अंदर या ठिकाणी मार्क पडत आहे। ज्या पण विद्यार्थ्यांचा जास्त अभ्यास असेल त्यांचा, ठीक आहे, 55-60च्या आसपास मुलांना या ठिकाणी मार्क पडत आहे, एक लक्षात ठेवा, ज्यांचा सुद्धा पेपर चांगला आहे, तर ठीक आहे। तर यावर्षी एसएससी जीडीचा जो कटऑफ आहे हा जे विद्यार्थी मित्रांनो कमी जाणार आहे, तर त्याचं जे कारण आहे ह्या वर्षी पेपर हार्ड येत आहे हे कारण एक त्या ठिकाणी आहे, ठीक आहे। तर यावर्षी कटऑफ किती जाणार आहे आणि आपल्याला सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क असले पाहिजे मी तुम्हाला सांगून देतो। महिला उमेदवार असाल तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कटऑफ या ठिकाणी जाणार आहे, तर महिला
उमेदवारांचा जो कडापा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 160 पैकी 100 ते 107च्या दरम्यान असेल तर सिलेक्शन तुमचं होऊन जाणार आहे। तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे असाल आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये तुम्हाला 160 पैकी 100 ते 107च्या दरम्यान तुम्हाला मार्क पडत असेल तर तुमचं सिलेक्शन यावर्षी होऊन जाणार आहे। आणि तुम्ही जर एससी कॅटेगरीचे असाल आणि एससी कॅटेगरीमध्ये तुम्हाला 160 पैकी महिला उमेदवारांना 160 पैकी तुम्हाला 102 ते 110च्या दरम्यान तुम्हाला मार्क पडत असेल तर तुमचं सिलेक्शन यावर्षी होऊन जाणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल आणि तुम्हाला 160 पैकी 90 ते 96च्या आसपास तुम्हाला मार्क पडत असेल तर तुमचं सिलेक्शन यावर्षी होऊन जाणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही जर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल आणि ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कडापा आहे यावर्षी 160 पैकी तुम्हाला 104 ते 110च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क या ठिकाणी पडत असेल तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाणार आहे। ठीक आहे, तर ह्या झाला महिला उमेदवारांचा कडापा एवढाच जाणार आहे, एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। आणि पुरुष उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर पुरुष उमेदवारांचा जो कडापा एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल आणि तुम्हाला 160 पैकी तुम्हाला जवळपास 160 पैकी तुम्हाला 110 ते 119च्या आसपास जर तुम्हाला मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊ शकते। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल आणि एसटी कॅटेगरीचा जो पुरुष उमेदवारांचा जो कडापा आहे 160 पैकी तुम्हाला 104 ते 110च्या दरम्यान तुम्हाला मार्क पडत असेल तर तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे। ठीक आहे, आणि तुम्ही जर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये 160 पैकी तुम्हाला 112 ते 122 पर्यंत तुम्हाला मार्क तुम्हाला पडत असेल तर तुमचं सिलेक्शन यावर्षी होऊन जाणार आहे। ठीक आहे, तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचे असाल आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये तुम्हाला 160 पैकी 111 ते 121च्या दरम्यान तुम्हाला मार्क पडत असेल तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाणार आहे। ठीक आहे, तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल आणि ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला 160 पैकी 114 ते 124च्या दरम्यान तुम्हाला मार्क पडत असेल तर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाणार आहे। आणि तुम्हाला या ठिकाणी बीएसएफ किंवा या ठिकाणी सीआरपीएफ किंवा आयटीबीपी ह्या पोस्टपैकी तुम्हाला पोस्ट या ठिकाणी भेटू शकते, लक्षात ठेवा। आणि तुम्हाला जर जास्त मार्क असेल 120 130 प्लस मार्क जर तुम्हाला असेल पुरुष उमेदवारांना तर सीआयएसएफ झालं, एसएसबी झालं, ह्या पोस्ट तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांना 115 किंवा 120 प्लस जर मार्क पडले तर तुम्हाला सीआयएसएफ सुद्धा पद भेटू शकते किंवा मग तुम्हाला एसएसबी सुद्धा या ठिकाणी भेटू शकते किंवा तुम्हाला आयटीबीपी सुद्धा या ठिकाणी भेटू शकते किंवा मग तुम्हाला या ठिकाणी आसाम रायफल सुद्धा या ठिकाणी भेटू शकते। ठीक आहे, तर एवढाच कडापा यावर्षी जाणार आहे, एवढाच सेफ झोन आहे। ज्यांचा सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये पेपर असेल तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो एवढं तुम्ही हे नका समजू की बाबा पेपर सोपा येणार आहे, मागच्या वर्षी सारखाच पेपर असणार आहे। यावर्षी सर्वात मोठी जी गलतफहमी आहे, सर्वांना असं वाटत आहे की मागच्या वर्षी सारखाच पेपर येणार आहे, पण पेपर जे विद्यार्थी मित्रांनो हार्ड येत आहे, एक लक्षात ठेवा, थोडाफार काही ना काही हार्ड येत आहे पेपर। म्हणजे 80 मधले जर आपण पाहिलं 80 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 20 ते 25 प्रश्न असे आहे की ते एकदम हार्ड आहे 80 पैकी। ठीक आहे, 80 पैकी 20 ते 25 प्रश्न एकदम हार्ड आहे, लक्षात ठेवा। आणि आपण जवळपास 60 पर्यंत आपले या ठिकाणी बरोबर होऊ शकते, लक्षात ठेवा। ठीक आहे, ज्यांचा सुद्धा चांगला अभ्यास असेल त्यांचा तर पेपर थोडा हार्ड येत आहे, लक्षात ठेवा। तर यावर्षी कट ऑफ नक्कीच कमी या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या दिवस थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।